नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन मनांची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। असं वाटतंय तू ही राजकुमारीला प्राप्त करण्याच्या लालसेपोटी इथे आलेला आहेस। रूपनगरच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मी सामना करेन। जर आम्ही पळून आमचे प्राण वाचवले नसते तरी तुमच्या समोर येऊ शकलो नसतो। त्या महाशक्तिशाली युवराजाने रणवीर सिंगाची भेट होण्यापूर्वीच त्याचा अर्धा अभिमान चूर करून टाकला असेल। अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात पुढे जाणं म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखं आहे। तो पापी भैरवनाथ आपल्याला आपल्या इच्छेनुसार का मुक्त करेल? जोरावर तिथे सरकार, आता या रूपनगराच्या मायावी जंगलाचं रहस्य संपूर्णपणे माहीत झालेलं आहे। इथली प्रत्येक वस्तू मायावी आहे सरकार। इथली झाडं झुडपं एवढंच नाही, दगडांमध्ये पण मायावी शक्ती लपून बसली आहे। आताच आपण दोन मनुष्याला नाग नागिनीच्या रूपामध्ये परावर्तित होताना पाहिलंय। सरकार, माहित नाही अजून काय काय बघावं लागणार आहे। नाही जोरावर नाही, आम्हाला तर असं वाटतंय की हे सर्व माया जहाळचे आपल्याला दिसतंय तो केवळ आपला दृष्टीभ्रम होता। असं कसं होऊ शकतं की एका क्षणात मनुष्य आणि पुढील क्षणात नाग नागिन? नाही 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 नाही, तो आपला दृष्टीभ्रम नव्हता सरकार, ते तर सत्य होतं। तो युवक आणि ती पैंजण वाजवणारी युवती दोघेही अवश्य मनुष्य होते, परंतु आपला आवाज ऐकून ते दोघे नाग नागिन बनून लुप्त झाले। परंतु का? त्यांना आपल्यापासून कसलीच भीती नव्हती, तरी आपला आवाज ऐकून भीतीने पळून का गेले ते? आता तुम्हाला कोण भीत नाही सरकार। तुम्ही तर महाबली आहात, तुम्ही पराक्रमी आहात, तुम्ही महायोद्धे आहात। तुम्हाला बघून तर यमराजही आपला मार्ग बदलतात। तर त्या दोघांची काय कथा आहे सरकार? तुम्ही खूप थकला आहात, परत जाऊया। नाही जोरावर, जोपर्यंत आम्ही राजकुमारी चंद्रमुखीला आमच्या सोबत घेत नाही तोपर्यंत आम्ही नाही परतणार। आणि जर तू आम्हाला परतण्यासाठी विवश करण्याचा प्रयत्न केलास तर आमचा सर्व राग तुझ्यावर तुटून पडेल। ज्या प्रकारे ते नाग नागिन आम्हाला बघून भीतीने पळून गेले, त्या प्रकारे या जंगलातील सर्व मायावी शक्ती आमचा सामना करण्याचं साहस नाही करणार। तुमचं बोलणं तर दगडावरची रेग असते सरकार, परंतु जर मार्गात आपल्याला तो तांत्रिक भेटला तर आपण अवश्य कोणत्या तरी संकटात अडकू। तुम्ही ऐकलं नव्हतं सरकार की ते नाग नागिन कोणा तांत्रिकाबद्दल बोलत होते? ऐकलेलं,
आम्ही त्या तांत्रिकाविषयी ऐकलं होतं, पण आता तूही ऐकून घे. जर तो तांत्रिक आमच्या मार्गात आला तर तोही त्या नागिनीप्रमाणे घाबरून पळून जाईल. आपण सुद्धा भीतीने पळतोय सरकार. गप्प बस मूर्खा, हे पळणं नाही, ही तर चतुराई आहे, चतुराई. सरकार, तो काही साधा सुद्धा तांत्रिक नाहीये, तर तो महाशक्तिशाली तांत्रिक आहे. त्याने आपल्या शक्तीच्या बळावर त्या मनुष्याला नागिन बनवलं आहे. जर आपण त्याच्या समोर गेलो तर आपल्याला सुद्धा श्राप देईल. सरकार, परत चला, नाहीतर असं होईल की तो आपल्याला कोंबडी बनवेल आणि आपण असंच या जंगलामध्ये कोंबडी बनून फिरत राहू आणि कुकडूकू करत राहू. कुकडूकू. गप्प बस भ्याडा. आम्हाला कोणत्याही तांत्रिकाची भीती नाही वाटत, आणि खास करून अशा तांत्रिकाची जो आमच्या सावत्र भाऊ वनराजला पाहून त्याची पूजा अर्चना करत असतो. तू ऐकलं नाहीस? त्या नागिनीने स्पष्ट म्हटलेलं की आमचा सावत्र भाऊ वनराज याला बघताच तो तांत्रिक त्याच्या पायावर लोळायला लागला. जेव्हा त्या भैरवनाथाजवळ आमच्या तुच्छ सावत्र भावाचा सामना करण्याचं साहस नव्हतं, तर मग तो आमचा सामना कसा करेल? सरकार, तुमचा भाऊ वनराजामध्ये दानव शक्तींचा वास आहे. तुम्ही विसरलात. कदाचित तो तांत्रिक वनराजच्या दानव शक्ती समोर झुकला असेल. पण आम्ही कुणा समोरही झुकणार नाही. आम्ही आमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचूनच राहू. आम्ही आमच्या राजकुमारी सोबत विवाह करूनच दाखवू. आणि जर तो तांत्रिक भैरवनाथ आमच्या मार्गात आडवा आला तर आम्ही त्याचा वध करून टाकू. चल पुढे. जय महाकाल. सावित्री नागिन, मनुष्याच्या रूपात परिवर्तित हो. हा आमचा आदेश आहे. हो आता, हो आता. आता आम्हाला सांग की तुझा पती महर्षी परमानंदांना भेटायला का गेला होता? लवकर सांग, अन्यथा आम्ही तुला आमच्या पायांनी तुडवून टाकू. मला माहित नाही की ते कोणत्या महर्षींना भेटले होते. मी तर दिवस रात्र मनुष्यांना शोधत फिरते, जेणेकरून तुझं लक्ष शीघ्र पूर्ण होऊ शकेल. खोट बोलू नकोस नागिन, खोट बोलू नको. आम्ही सर्व जाणतो. आम्हाला माहित आहे की तुझा पती तांत्रिक शक्तींच्या मायाजाळातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु त्याला ज्ञात नाही की तुमची रक्षा फक्त भैरवनाथच करू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. सत्य काय आहे ते आम्हाला सांग, अन्यथा आम्ही तुला आणि तुझ्या परिवाराला अग्नीला समर्पित करून टाकू. सत्य ऐकायचं असेल तर ऐक. आम्हाला महर्षींकडून समजले की तू मनुष्यांचा बळी घेतल्याशिवाय आम्हाला मुक्त करणार नाहीस. म्हणून माझे पती दिवस रात्र मनुष्याच्या शोधात जंगलामध्ये भटकत राहतात. जय महाकाल. ठीक आहे, चांगलं झालं, खूप चांगलं झालं. त्या महर्षीने तुझ्या पतीला सत्यापासून अवगत केलं. जर तुम्ही दोघांनी आमच्या आदेशाचं पालन केलं नाही तर तुमची मुक्ती असंभव आहे.
आमच्या श्रापातून मुक्ती मिळवण्यासाठी तुला आमच्या आदेशाचं पालन करायलाच हवं, अन्यथा आम्ही तुला एका नवीन संकटामध्ये टाकू. जर अशा प्रकारे उशीर होत राहिला तर तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी खूप अडचणी येतील. नाही भैरवनाथ, आता उशीर होणार नाही. लवकरच मी मनुष्यांना शोधून समाप्त करेन. बस मला अजून थोडा वेळ दे. जय महाकाल. ठीक आहे नागिन सावित्री, आम्ही तुला वेळ दिला, परंतु ही वेळ निघून गेल्यानंतर तुझ्या जवळ काहीही राहणार नाही. लक्षात ठेव. आता आम्ही निघतो, परंतु तुझा पती आल्यानंतर त्याला आमच्या मठावर पाठवून दे. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. थांब भैरवनाथ. जय भैरवनाथ, ही सावित्री नागिण आमच्या पाठी का येते? भैरवनाथ, माझ्या पतीचा पाठलाग करणं सोडून दे. ते निर्दोष आहेत. पाहिजे तर माझे प्राण घे, परंतु माझ्या कुटुंबाला मुक्त कर. जय महाकाल. जर आम्ही तुझे प्राण घेतले तर आपलं विष उगाळून 21 मनुष्यांचे प्राण कोण घेईल? नाही सावित्री नागिण, नाही. आम्ही तुझे प्राण तोपर्यंत नाही घेणार जोपर्यंत आमचा उद्देश पूर्ण होत नाही. तुझा हा उद्देश कधीच पूर्ण होणार नाही. निर्दोष मनुष्यांना मारून जी शक्ती तू प्राप्त करणार आहेस त्यामध्ये मी तुला कधीच सफल होऊ देणार नाही, कधीच नाही. जय महाकाल. तू आमचे काही बिघडवू शकत नाहीस. सावित्री नागिण, जर तू आमचे कार्य शीघ्र पूर्ण नाही केलेस तर या वेळेस आम्ही तुला असा शाप देऊ की तुझा पती आणि तुझी मुलं तुला कधीही ओळखू शकणार नाही. एका मनुष्यापासून नागिण बनवून तू माझी सुख शांती हिरावून घेतेस भैरवनाथ. आता तू मला असा कोणता शाप देणार आहेस ज्यामुळे माझे आपले मला ओळखू शकणार नाहीत? असा? जय महाकाल. बघायचं आहे तुला तर बघ. सावित्री नागिण, महान तांत्रिक अघोरी भैरवनाथ तुझी काय अवस्था करतो ते. आजच्या नंतर तुझं हे रूप परिवर्तित होऊन जाईल. पण तू तर तुझ्या पती आणि मुलांना ओळखू शकशील, परंतु ती तुला कधीच ओळखू शकणार नाही. आणि तू या जंगलामध्ये एकदम एकटी पडशील आणि तुझ्या या नेत्रातून रक्ताचे अश्रू वाहतील. मग तू स्वयं चालत येऊन भिकेची याचना करत आमच्या पाशी येशील आणि आमच्या चरण कमलांवर पडून दयेची भीक मागशील. या चरण कमलांवरती पडून. आणि आम्ही तुला कधी क्षमा करणार नाही. जय महाकाल. ओम ह्रीं क्लीं फट. रूप परिवर्तनार्थाय शक्ती शक्ती शक्ती. जजम. भैरवनाथ, सुंदर, अति सुंदर. आता तू हे तुझं नवीन रूप घेऊन या मायावी जंगलामध्ये भटकत राहशील. जय महाकाल. आता आम्ही तुझ्या पतीला शोधून
त्याच्याकडून आमचे राहिलेले अर्धे कार्य पूर्ण करून घेऊ जे तू करू शकली नाहीस. 21 मनुष्यांच्या रक्ताने काल भैरवावर रक्ताभिषेक अवश्य होईल, अवश्य होईल. तू नाही तर नाही, तुझा पती आता आमच्या आदेशाचे पालन करेल. जय महाकाल. भैरवनाथ, सरकार, या भयंकर जंगलात एवढा भयंकर हसण्याचा आवाज तुम्ही ऐकलात की माझ्या कानांचा भ्रम आहे? नाही जोरावर, आवाज तर आम्हालाही येतोय जोरावर, परंतु आम्हाला हे समजत नाहीये की या भयानक मायावी जंगलात कोणी इतक्या आनंदाने का हसत आहे. चल तिकडे जाऊन बघूया. जय महाकाल. सरकार, तो बघा, तो भयंकर मनुष्य हसत आपल्याकडेच येतोय. हा कोण असू शकेल सरकार? अरे मूर्खा, इतक्या लांबून आम्ही कसं ओळखणार की तो कोण आहे? समीप तर येऊ दे. आता त्याला जवळून ओळखण्याची काय आवश्यकता आहे सरकार? तो कोणी मनुष्य नाही, प्रेतच आहे. लपून बघूया की तो इथे काय करायला येतोय सरकार. ठीक आहे, चल. मनुष्याचा गंध. जय महाकाल. आम्हाला मनुष्यांचा गंध येत आहे. अवश्य अवश्य जवळपास मनुष्य आहे. कुठे आहे? जय महाकाल. हे काळ भैरवा, आम्हाला मनुष्याच्या रक्ताचा गंध येत आहे, परंतु मनुष्य आम्हाला दिसत का नाहीये? कुठे आहेत मनुष्य? आमची दृष्टी त्यांना शोधू का शकत नाहीये? का का का? ओम ह्रीं क्लीं फट काल भैरवाय नमः. ओम ह्रीं क्लीं फट प्रेताय नमः. जय महाकाल. आमच्या तंत्र शक्ती आम्हाला संकेत देत आहे की या मायावी जंगलात नवीन मनुष्यांचे आगमन झालेले आहे, परंतु ते आमच्या दृष्टीसमोर का येत नाहीये? का येत नाहीये? जर ते आम्हाला मिळाले तर काळ भैरवा, आम्ही तत्काळ त्यांचा बळी आमच्या हातांनी देऊ. ओम ह्रीं क्लीं फट बहुनेत्राय नमः. दृष्टिगोचर हो. दृष्टी समोर या मनुष्यांनो, दृष्टी समोर या. आमच्या तंत्र शक्ती आज आमची साथ देत नाहीये. असं प्रतीत होत आहे की जसे या मनुष्यांचे भाग्य आज प्रबळ आहे. पण कधीपर्यंत? महान तांत्रिक अघोरी भैरवनाथच्या शक्तींसमोर कधीपर्यंत त्यांचे भाग्य त्यांना साथ देईल? या मायावी जंगलामध्ये जो कोणी मनुष्य येतो
तो जिवंत परत जात नाही. आज नाही तर उद्या आम्ही अवश्य त्यांना प्राप्त करून घेऊ आणि त्यांना प्राप्त करताच काळ भैरवा त्यांच्या रक्ताच्या धारांनी आम्ही तुमचा रक्ताभिषेक करू. जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल. बघितलं सरकार, जर जर त्या तांत्रिकाची दृष्टी आपल्यावर पडली असती तर आपण सुद्धा मारले गेलो असतो. सरकार सरकार हा हा तांत्रिक तोच तांत्रिक आहे ज्याच्याविषयी ते नाग आणि नागिन वार्तालाप करत होते. सरकार परत चला, मला माझी चिंता नाहीये तर तुमच्या प्राणाची अधिक चिंता आहे. आम्ही सगळं काही ओळखलं आहे चोरावर. तुला फक्त तुझ्याच प्राणांची चिंता आहे. परंतु आता हे आमच्या चांगलंच लक्षात आलंय की जो कोणी रूपनगराच्या या जंगलात येतो तो परतून कधीच का जाऊ शकत नाही. प्रणाम दादा. ये परमवीर. बोल, कशी आठवण काढलीस? आम्ही जंगलात जाऊन त्या मायावी शक्तीला स्वतः जाऊन बघण्याचा निर्णय घेतलाय. आता अजून वेळ घालवणे म्हणजे मूर्खपणा होईल. सांग, त्याचा काय नवीन समाचार आहे? असं कळलंय की ती मायावी शक्ती रूपनगराकडे तीव्र गतीने येत आहे. तिच्या मार्गात येणारे सर्व पशु पक्षी भिवून पळत आहेत. जर तिला अडवलं नाही तर कोणत्याही क्षणी ती शक्ती जंगल पार करून रूपनगराच्या महालात प्रवेश करू शकते. आम्ही तिला महालातच काय रूपनगरच्या सीमेत सुद्धा प्रवेश करू देणार नाही. त्याने आमच्या मायावी शक्तीला हरवून त्याच्या मृत्यूला स्वयं आमंत्रण दिलेलं आहे. पण आम्ही त्याचा पराजय करूनच माघारी येऊ. या अगोदर तिला दुसरं कोणी वश करेल आम्ही स्वतः जंगलात जाऊन तिला आमच्या वश करू. तुझ्या बळासमोर तर महाबली सुद्धा थरथरतात दादा. पण तो युवराज महाशक्तिशाली आहे. त्याला तू निर्बल समजू नकोस. त्यामुळे तुला पूर्ण तयारी करून गेलं पाहिजे. तुला आमची चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीये परमवीर. जर हजारो युवकांना आम्ही आमचे बंदी बनवले आहे तर हा युवराज आमचं काय वाकडं करेल? याच्यामुळे आम्हाला खूप अपमान सहन करावा लागलाय. म्हणूनच जोवर आम्ही त्याला आमचा दास नाही बनवत आम्ही स्वस्थ नाही बसणार. तुझ्या मनात जी आग लागली आहे ती मी चांगल्या प्रकारे ओळखतो दादा. तुझ्या शौर्यावर मला पूर्ण विश्वास आहे. जर तुझी आज्ञा असेल तर मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. नाही परमवीर, आम्ही तुला याची अनुमती देऊ शकत नाही. आम्ही जंगलात गेल्यानंतर तू महालातील कानाकोपऱ्यात बारीक लक्ष ठेव. कारण की आम्हाला वाटत नाही की आमच्या अनुपस्थितीत महालात परत आमच्या विरुद्ध कोणी षडयंत्र रचावं. म्हणूनच तुझं महालात थांबणं योग्य ठरेल. जशी तुझी आज्ञा दादा. पण मी अजून एकदा तुला त्या विचित्र युवराजाबद्दल चेतावणी देतोय. मी त्याच्यात अनेक अलौकिक शक्ती पाहिल्यात. म्हणून त्याला बुद्धीनेच हरवणं श्रेष्ठ ठरेल. केवळ शक्तीच्या बळावर कार्य होणार नाही दादा. याची माहिती तर जंगलात गेल्यावरच कळेल. ज्याला कोणी हरवू शकले नाही त्याला आम्ही पराजित करूनच येऊ. बघशील परमवीर, एकतर ही शक्ती आम्हाला भिवून जंगलातून पळून जाईल, नाहीतर आमच्या हातून मृत्यूला प्राप्त होईल. आम्ही आजच प्रस्थान करणार आहोत. आमच्या प्रस्थानाची व्यवस्था करावी. चंगू, गोष्ट फारच गंभीर आहे. जर ती मायावी शक्ती महालात आली तर पहिल्यांदा आपल्या दोघांना चढेल. गोष्ट जास्त गंभीर होण्यापूर्वी सरकारांना जाऊन सांगितलं पाहिजे आपण. चल. सरकार सरकार, सर्व रूपनगरामध्ये भीतीचा कल्लोळ माजलेला आहे आणि तुम्ही इथे गाढ झोपलेला आहात. काय झालं ते तरी अगोदर सांगा. काय तुमच्या दोघांचे वडील स्वर्गवासी झाले की काय महाराजांनी तुम्हाला फाशी देण्याचा आदेश दिला आहे? एवढं घाबरलात का?
अहो सरकार, आम्ही दोघांनी त्यापेक्षाही भयानक सूचना आणली आहे. सर्व रूपनगरवासी भयभीत आहेत. काही रूपनगरवासी रूपनगर सोडून चालले आहेत. पण बिचारे पळूनही जाऊ शकत नाहीत, कारण जिथे जातील जंगलातील ते मायावी शक्ती अचानकपणे त्यांच्याच समोर उभी राहील. कोणत्या मायावी शक्तीबद्दल बोलताय? माझ्या काही लक्षात येत नाही. आधी मला हे सांगा की तो भयंकर समाचार काय आहे? अहो सरकार समाचार हा आहे की जंगलात एक असा युवराज घुसलाय जो कधी कधी मनुष्याचे रूप धारण करतो, तर कधी कधी तुमच्यासारखा भयानक पशु. तुम्ही दोघे वेडे झालेत का? मी आजपर्यंत असा मनुष्य पाहिला नाही जो कधीही कोणतंही रूप धारण करू शकतो. अरे चंगू, याचा अर्थ आपण जे रूपनगर वासियांना बोललो ते सत्य आहे. तुम्ही दोघांनी रूपनगर वासियांना काय सांगितलंय ते मलाही सांगा मूर्खांनो. सरकार, मी रूपनगर वासियांना म्हणालो की जंगलात जो हिंसक पशु दिसला तो दुसरा कोणी नाही तर आमचे सरकारच आहेत. सरकार, तुम्ही जंगलात कोणाला घाबरवण्यासाठी गेला होतात का? काय म्हणालास? तुला काय मी भयंकर पशु दिसतो? नाही. रूपनगर वासियांसमोर मला लज्जित केलं. मी तुम्हा दोघांच्या मिशा कापून टाकेन. क्षमा करा सरकार, आमच्याकडून चूक झाली. मंगूला मी आधीच सांगितलं होतं सरकारांना खरं सांगू नको की सरकार खूप भीतीदायक दिसतात म्हणून. परंतु सरकार, आजपासून आम्ही तुम्हाला भयानक पशु नाही म्हणणार. ठीक आहे, इथून पुढे लक्षात ठेवा की रूपनगरामध्ये माझ्यापेक्षा अधिक सुंदर कोणी नाहीये. जावा आणि माझं सैन्य तयार ठेवा. मी स्वयं जंगलात जाऊन त्या भयंकर पशुशी लढेन. आता एकही प्रश्न करू नका. जा. सरकारांचा विजय असो. सरकारांचा विजय असो. सरकारांचा विजय असो. मी बोलू तर कसं बोलवलं? आपले मूर्ख सरकार. मूर्ख सरकार. अरे चंगू मंगू, कलावती देवी, इकडे या ना. चल. बरं मला सांगा, तुम्ही दोघे एवढे आनंदी का बरं दिसत आहात? काय तुमच्या सरकाराने तुमचं वेतन देऊन टाकलं जे तुम्ही दोघे एवढे हसताय? अरे कलावती देवी, आमचं एवढं भाग्य प्रबळ कुठे आहे की आमचे सरकार आम्हाला थकीत वेतन देतील. आता तर आम्हाला वाटतंय की पुढच्या जन्मातच आमचं वेतन मिळेल. जर अशी गोष्ट आहे तर तुम्ही दोघे कोणत्या आनंदात एवढे हसत होतात? आमचं सरकार जंगलात जाऊन त्या मायावी शक्तीसोबत लढणार आहेत, जी मायावी शक्ती रूपनगरच्या जंगलात उत्पात माजवते. आता तुम्हीच सांगा कलावती देवी, आमचे सरकार जर त्या मायावी शक्तीशी लढतील तर त्यांचं काय होईल? लढत लढत ते मृत्यूला प्राप्त करतील. याच विचाराने आम्ही दोघं हसतोय. तुम्ही दोघे तुमच्या सरकारांना एवढे वैतागला आहात चंगू मंगू की तुम्ही दोघे त्यांच्या मूर्खतेवर एवढे आनंदित होत आहात? जर तुमच्या सरकारांचा मृत्यू झाला तर तुमचे काय होईल याचा तुम्ही कधी विचार केलाय? विचार करून तर काय होणार कलावती देवी? आमचे सरकार तर आम्हाला एक फुटकी कवडी सुद्धा देत नाही. असले निर्दयी सरकार जिवंत राहण्यापेक्षा मेलेलेच बरे. तू तर अगदी बरोबर बोलतेस चंगू. तुमचे सरकार महालात तसेही एक ओझ बनून राहिलेत. मला तर असं वाटतंय की ती मायावी शक्ती तुमच्या सरकारांना आपल्यासारखाच एक पशु समजून त्यांना क्षमा तर नाही करणार ना? कारण एक पशु दुसऱ्या पशुला कधीच मारत नाही. कलावती देवी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. पण लक्षात ठेवा, आमच्या सरकारांसमोर तुम्ही त्यांना पशु म्हणू नका, नाहीतर ते तुमच्यावर हल्ला करतील, तुम्हाला राज्याबाहेर घालवतील. बरं कलावती देवी, आता आम्ही दोघे जातो. बरं चल चंगू. आता आम्हालाही निघावं लागेल. असं ऐकलंय की त्या मायावी शक्तीला वश करण्यासाठी रणवीर सिंग सुद्धा चाललाय. अरे मंत्रीवर्य, तुम्ही बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी तर तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या कक्षामध्ये येतच होतो. आम्हाला भेटण्यासाठी आलास? पण का आज अचानक तुझं आमच्याकडे कोणतं कार्य आलंय? मला माझा संकल्प पूर्ण करायचा आहे. मी जंगलात जाऊन
त्या मायावी शक्तीचं शीर कापून आणणार आहे, जी मी असताना आपल्या जंगलात घुसली आहे. मंत्रीवर्य, मला ती तलवार पाहिजे जी माझ्या वडिलांनी तुम्हाला भेट म्हणून दिली होती. त्या तलवारीने मी त्या विचित्र जीवाचा संहार करेन. पण आम्ही ती तलवार तुला देऊ शकत नाही. का नाही देणार? माझ्या पिताश्रीने दिलेली तलवार तुम्ही मला का देणार नाही? हं? कारण ती तलवार वजनात तुझ्यापेक्षा अधिक जड आहे. तिला उचलणं तर दूर, पण तू तिला तिच्या जागेवरून हलवू सुद्धा शकणार नाहीस. सांग, काय अजूनही तुला ती तलवार पाहिजे? जर तुमच्या मनात नसेल तर मग नका देऊ. मी छोट्या तलवारीनेही माझं काम चालवेन, ठीक आहे? परंतु कोणत्याही परिस्थितीत त्या मायावी शक्तीचा वध होणारच. आपली प्रजा सुद्धा रूपनगर सोडण्याची तयारी करते. जर आपली प्रजाच नाही राहिली तर आपण राज्य कोणावर करायचं? हं? तू तर अगदी बरोबर बोलतोयस धुवा सिंग. परंतु एका तुच्छ शक्तीला संपवण्यासाठी तुला कोणत्या अस्त्राची काय आवश्यकता? तू तर स्वयं एवढा बलशाली आहेस की कोणतीही मायावी शक्ती तुझ्यासमोर टिकू शकणार नाही. मी एवढा बलवान आहे हे तर मी विसरलोच. काय मी शस्त्रास्त्राशिवाय त्या मायावी शक्तीला समाप्त करू शकतो? तसही मी खूप वाघ चित्त्यांना माझ्या हाताच्या पंजांनी मारलंय. ठीक आहे, तर आज त्या महाशक्तीला समाप्त करून टाकू. त्यामुळे रूपनगरामधील प्रजा भयमुक्त होईल. तू खूप चांगला विचार केलायस. जंगलात जाऊन तुझे कर्तव्य पूर्ण कर. ठीक आहे, मी जातो. आणि हो, रूपनगरावर कुठलं संकट आलं मी नसताना तर सांभाळून घ्या. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु आजच आम्ही अगदी निशस्त्र त्या मायावी शक्तीचा संहार करूनच परत येईन. धुवा धुवा, खेळ प्रेमाचा खेळू हा. मूर्ख धुवा सिंग, एका लांडग्याचाही वध करू शकत नाही, तर या मायावी शक्तीचा काय वध करणार? अवश्य याला कलावतीने भडकवलं असणार. थांबा हुजूर, जंगलात जाण्यापूर्वी आपली आरती तर वाळू दे. आता हे तुझं कोणतं नवीन नाटक आहे कलावती? तू आमची आरती का उवाळतेस? तुमची वीरता आणि साहस बघून तुमची आरती कोण नाही उभारणार? असं समजले की तुम्ही जंगलात त्या शक्तीबरोबर लढण्यासाठी निघालात. काय हे सत्य आहे? हे तुला कोणी सांगितलं? आणि आम्ही कुठे जातोय हे विचारण्याचा अधिकार तुला अजिबात नाहीये. काय बोलताय हे तुम्ही हुजूर? महालात सोबत राहणाऱ्यांना हे जाणण्याचा अधिकार का नाहीये? जर तुम्हाला सांगायचं नसेल तर मी हट्ट नाही धरणार. केवळ आपल्या सुरक्षेसाठी ईश्वराला प्रार्थना करेन. आम्ही आमच्या सुरक्षेसाठी स्वयं सक्षम आहोत कलावती. जर अशीच सतत आमच्या मार्गामध्ये येशील तर तुला हानी सोसावी लागेल. एका अनाथ युवतीला भले हानी आणि लाभ याने काय फरक पडणार आहे? माझ्याजवळ असं आहेच काय जे गमावण्याची मला भीती वाटावी? मी तर केवळ याकरता तुमची आरती ओवाळत होते की तुमचे कार्य सफल व्हावे आणि जंगलात असलेली ती मायावी शक्ती तुम्हाला कोणतीही हानी न पोहोचवो. तू जेवढी भोळी बनून आमच्या सुरक्षेबद्दल विचार करतेस ना, तेवढी भोळी तर तू अजिबात नाहीयेस कलावती. तुझ्या मनात चाललेल्या विचारांना आम्ही खूपच चांगल्या प्रकारे ओळखतो. आम्हाला अधिक चतुराई दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस कलावती, अन्यथा तुला खूप पश्चाताप होईल. आमचे मन जिंकण्यासाठी जे काही षडयंत्र तू करतेस आम्ही तेही ओळखतो. तुझ्या मनातील सत्य आमच्यापासून लपलेलं नाहीये, पण आम्ही तुझे सत्य बोलून दाखवणार नाही. तुम्हाला माझे सत्य माहीतच नाहीये रणवीर सिंग. ज्या दिवशी तुम्हाला कलावतीचे वास्तविक रूप दिसेल त्या दिवशी तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. येते मी. दादा, तू परत आलास? काय झालं? महालातून निघण्यापूर्वीच एक मोठा अपशकुन झालाय परमवीर. कलावतीला आमची सगळी रहस्य माहीत झाली आहेत. आता पाणी डोक्यावरून गेलंय. कलावती जिवंत असताना आम्ही आमचं कोणतंही लक्ष प्राप्त करूच शकत नाही. कलावतीचं जिवंत राहणं आमच्यासाठी कधीही मृत्यूचं कारण बनू शकतं. दादा,
मी जिवंत असताना ती कलावतीच काय तर यमराज सुद्धा तुझ्याकडे नजर वर करून पाहू शकत नाही. जर मला आज्ञा दिलीस तर आता या क्षणी त्या तुच्छ कलावतीला तुझ्या मार्गातून दूर करून नरकात पाठवून देईन. आम्हालाही आता कलावतीचा मृत्यू जवळ येताना दिसतोय. कलावतीचे पंख एवढे मोठे झालेत की त्या पंखांना कापलं नाही तर आमची संकट वाढतील. महालाच्या दरवाजात उभी राहून ती तुच्छ कलावती आमची आरती ओवाळण्याचं नाटक करत होती. पण मनातल्या मनात ती तिच्या देवांना आमच्या मृत्यूची प्रार्थना करत होती. ज्या कलावतीने तुझ्या मृत्यूची प्रार्थना केली आहे ना दादा, त्याच कलावतीने तिच्या चारही बाजूला मृत्यूचं जाळं ओढून घेतलंय आणि तिनेच ओढून घेतलेल्या मृत्यूच्या जाळ्यात फसून झटपटून दादा ती माझ्याकडे मृत्यूची भीक मागेल. कलावतीच्या रक्ताने मला माझ्या तलवारीची तहान भागवायची आहे दादा. मला शीघ्र आज्ञा दे. जा परमवीर, तुझ्या तलवारीची तहान भागव. या महालात आजच्या नंतर कलावतीची सावली सुद्धा दिसली नाही पाहिजे. जशी ती महालातून निघून जंगलाकडे प्रस्थान करेल त्यावेळी तू तिचा वध कर. हा आमचा आदेश आहे. कुठे चाललीये कलावती? नेहमीप्रमाणे झऱ्यावर स्नान करायला चालली आहे ना? परंतु आज तर आम्ही ही प्रतिज्ञा करून आलोय की तुला झऱ्यावर जिवंत नाही जाऊ देणार. मला मृत्यूची भीती दाखवताय. कलावती अनाथ अवश्य आहे पण निर्बल नाही. पाहतेच मी की माझा मार्ग रोखण्याचे साहस कोणात आहे. जेव्हा मृत्यू समोर असतो ना तेव्हा जीवनाचे सारे मार्ग बंद होऊन जातात. आज तू कोणत्याही दिशेला पाहशील तिथे तुला यमराजाचेच दूत दिसतील. वर्षांपासून तू माझ्या दादाला त्रास देण्याचा जो अपराध केला आहेस आज तुला त्याचा दंड मिळणार आहे. मला अनाथ समजून कोणते असे कार्य नको करूस परमवीर ज्याचा परिणाम पाहून तुला पश्चाताप करावा लागेल. माझ्या मार्गातून बाजूला हो. या जंगलामध्ये मी तुम्हाला एकटी अवश्य वाटत असेन पण लक्षात ठेवा की मी एकटी असूनही एकटी नाहीये. अनाथ असूनही तू स्वतःला राजकुमारी समजतेस. अगं तू काही राजकुमारी चंद्रमुखी आहे का जो तुझ्या या एका आवाजातून महालातून 100 सैनिक येतील तुला वाचवण्यासाठी? ऐक 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 ऐक. तू शेवटचं तुझ्या देवी देवतांचं स्मरण करून घे कारण काही क्षणातच तुझे प्राण तुझ्या या देहाला सोडून जाणार आहेत. असं वाटतंय की आज आम्ही शत्रूच्या जाळ्यात अडकलोय. महालातून निघण्यापूर्वी आम्ही सेनापतींनाही काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे आमच्या रक्षणासाठी कोणी येणार नाही. आता ईश्वरच आमचे प्राण वाचू शकेल. काय कलावती, मृत्यूच्या भीतीमुळे तुझे देव सुद्धा पळून गेलेत ना? जेव्हा परमवीर सिंगच्या डोळ्यात रक्त उतरतं तेव्हा जगातली कोणती शक्ती त्याचा सामना नाही करू शकत. आज माझ्या तलवारीला तुझ्या रक्ताचा प्रथम अभिषेक घालीन. आज माझं जीवन सफल झालंय कारण माझ्या दादाच्या सर्वात मोठ्या शत्रूचं रक्त वाहणार आहे. आजपासून महालात केवळ दादाची सत्ता असणार कारण दादाच्या कार्यात विघ्न आणणाऱ्या या अनाथ कलावतीचा आज अंत होणार आहे.
आपल्याला इथे कोणी बघण्या अगोदर आपल्याला लगेच महालाकडे प्रस्थान केलं पाहिजे, कारण महालामध्ये पोहोचून या कलावतीच्या हत्येचा आरोप कोणावर तरी टाकायला हवा. तू योग्य बोलतोस लोहा. आता आपल्याला इथून प्रस्थान करायला हवं. चला चला चला. ही दोन